एक रेल्वे गाडी 480 किलोमीटर अंतर एकसमान वेगाने धावते. जर रेल्वे गाडीचा वेग 8 किलोमीटर प्रति तास कमी असल्यास तिला तेवढंच अंतर कापण्यासाठी 3 तास जास्त लागतात. तर रेल्वे गाडीचा मूळ वेग किती असा प्रश्न लेकरांनो. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवायचं असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये जॉईन व्हा किंवा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेत निर्धारित यश मिळावं म्हणून वाकसर राबत असतात. प्रश्न कुठलाही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. इथं अंतर दर्शवलं 480 किलोमीटर. लेकरांनो लक्ष द्या. तर हे अंतर इथं मांडा. दुसऱ्या प्रकरणामध्ये गणित म्हणते की जर रेल्वे गाडीचा वेग 8 किलोमीटर प्रति तासने कमी केला तर तेच अंतर कापण्यासाठी तिला 3 तास वेळ जास्त लागतो. म्हणजे इथे यक्स हा त्या गाडीचा मूळ वेग, एक समान वेग हा जो शब्द प्रयोग गणितामध्ये आला तो या गाडीचा एक समान वेग म्हणजेच मूळ वेग यक्स जर वेग 8 किलोमीटर प्रति तासनं कमी केला तर गाडीला तेच अंतर कापण्यासाठी 3 तास जास्त लागतात. म्हणजे दुसऱ्या प्रकरणातील वेळ जास्त आहे म्हणून जास्त वेळेतून हा पहिल्या प्रकरणातील वेळ वजा करा. अंतर भागीला वेग म्हणजे वेळ असते. छेदस्थानी असलेले हे काय आहेत? यक्स म्हणजे काय? गाडीचा मूळ वेग, यासाठी वापरलेलं चलपद. यक्स वजा 8 हा सुद्धा वेगच आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये वेग 8 किलोमीटर प्रति तासनं कमी केला, त्यामुळं गाडीला तेच अंतर कापण्यासाठी 3 तास अवधी जास्त लागत आहे. आता इथे हे 480 आम्ही लेकरांनो कॉमन घेऊ शकतो. कंसामध्ये 1 कंसामध्ये x वजा 8 वजा चिन्ह 1 परत कंसामध्ये x अशी योजना समोर येते. याचाही अर्थ तोच आहे. 480 गुणिला 1 480 छेदस्थानी x वजा 8 हे वजा चिन्ह 480 गुणिला 1 480 छेदस्थानी x. ओके. आता या 480 ला 3 कडे पाठवा, भागीला स्वरूपात मांडावे लागतील. म्हणजे हे आता x वजा 8 इथं वजा चिन्ह 1/x समोर 3 कडे जाताना 480 लेकरांनो भागीला स्वरूपात का मांडायचे? संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल, भागीला मांडा. आता लक्ष द्या, याला कंसातून काढलं तरी किंवा कंस नाही मांडला तरी चालते. हे 2 अपूर्णांक यांची करा वजाबाकी तिरप्या गुणाकाराने. म्हणजे या x ने या छेदाने या अंशाला गुणाकार x हे वजा चिन्ह या छेदाने या अंशाला गुणा. मात्र आता कंसामध्ये हे पद का मांडायचे? 2 चिन्ह परस्परांना लागून आले असतील तर एक चिन्हांकित पद कंसामध्ये बंदिस्त करा. गणितीय गुणधर्म. छेदस्थानी असतो छेदाचा गुणाकार. म्हणजे या x सोबत हा x वजा 8 गुणिला, इकडे याला संक्षिप्त जर केलं तर 1/160 असं संक्षिप्त रूप आम्हाला प्राप्त होते. पुढे चला सर. आता हे x वजा गुणिला x वजा x वजा गुणिला वजा अधिक हे 8 समोर हा गुणाकार कसा येईल? तर x वर्ग वजा 8x समोर 1/160. एक पद अधिक एक पद वजा, दोन्ही पद जर सारखे तर त्यांची काटाकाटी होत असते. अंशामध्ये 8 उरले सर, छेदस्थानी x वर्ग वजा 8x आणि समोर काय? तर 1/160. आता पुढे चला. x वर्ग वजा 8x ने या 1 ला गुणायचं. गुणाकारामध्ये काही बदल होणार नाही. समोर 160 सोबत हे 8 गुणिला जातील ते त्रैराशिक पद्धतीने तिरपा गुणाकार. लक्ष द्या, हे 2 पद ह्या 2 राशी परस्परांना भागीला म्हणून त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार. अपूर्णांकाचा भागाकार म्हणजे उलटा गुणाकार असतो. आता x वर्ग वजा 8x हा गुणाकार 800 8 सकम 48 4 8 1 8 आणि 4 1280. पुढे चला. x वर्ग वजा 8x कडे येताना हे 1280 मांडावे लागतात वजा स्वरूपात. समोर 0 का मांडा लागतात वजा स्वरूपात? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना
अधिक असेल वजा वजा असेल, अधिक गुणिला असेल भागीला भागीला असेल, गुणिला अंशस्थानी असेल, छेदस्थानी छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडावी लागते. आमच्या गणितानं वर्ग समीकरणाचं स्वरूप वळण प्राप्त केलं. लेकरांनो लक्ष द्या. म्हणजे x वर्ग वजा 8x आणि वजा 1280 समोर 0. हे वर्ग समीकरण म्हणजे काय बाबा? वर्गपदाचा सहगुणक आणि ही स्थिर पदे ज्यांचा गुणाकार करायचा असतो, आलेल्या गुणाकाराचे असे अवयव पाडायचे असतात की त्या पाडलेल्या अवयवांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी यावी. लक्ष द्या. म्हणजे वर्गपदाचा सहगुणक इथं दिसत नसला तरी एक आहे. 1 गुणिला 1280 म्हणजे काय येणार? लक्ष द्या. इथंच मांडू का नाही तर हा गुणाकार येणार वजा 1280. लेकरांनो लक्ष द्या. याचे आता असे अवयव पाडा की पाडलेल्या अवयवांची बेरीज ही हे अवयव पडले वजा 40 अधिक 32. यांची जर बेरीज केली वजा 40 आणि अधिक 32, एक संख्या वजा आहे एक संख्या अधिक आहे. अशा वेळेस मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह द्यायचं असतं. म्हणजे 40 मधून 32 गेले, 8 राहिले, चिन्ह वजा. मधल्या पदाच्या सहगुणका एवढी ही बेरीज येत आहे. आणि गुणाकाराचा जर विचार केला वजा गुणिला अधिक वजा आणि 40 गुणिला 32 1280 हे उत्तर प्राप्त होते. मग हे अशा पद्धतीनं वर्गपदाचा सहगुणक आणि ही स्थिर पदी, हे वर्गपद लेकरांनो आणि ही असते स्थिर पदी, यांचा हा गुणाकार करून त्याचे असे अवयव पाडून पाडलेल्या अवयवांची बेरीज हे मधलं पद म्हणजे सहगुणक. मात्र याची मांडणी करत असताना आता कशी करायची तर पाडलेल्या अवयवाप्रमाणे. म्हणजे x वर्ग वजा हे न मांडता आता वजा 40 x अधिक 32 x समोर वजा 1280 समोर आता 0. आता अशा पद्धतीच्या दोन राशी तयार होतात. x इथं कॉमन निघतो, कंसामध्ये x वजा 40, अर्थ तोच आहे. x गुणिला x वर्ग हे वजा चिन्ह, x गुणिला 40 40x. इकडं अधिक काय तर 32 कॉमन निघतात, कंसामध्ये x वजा 40. इथं सुद्धा अर्थ तोच, अधिक 32 गुणिला x म्हणजे अधिक 32x, अधिक गुणिला वजा वजा आणि 32 गुणिला 40 म्हणजे काय तर 1280. लक्ष द्या. वजा कंसामधले x वजा 40 या x सोबत गुणिला, इथं या कंसामधले x वजा 40 या अधिक 32 सोबत गुणिला. म्हणजे या कंसामधल्या x वजा 40 ला आम्ही कॉमन घेऊ शकतो आणि कंसाबाहेरील पद कंसामध्ये लिहू शकतो. त्याचाही अर्थ तोच आहे. x वजा 40 x ला गुणिला. ओके. हे x वजा 40 या अधिक 32 ला गुणिला. ओके. मग आता इथं याची सोडवण करत असताना इथं आता भाग अशी पडा की इकडे घ्या x वजा 40 बराबर 0, इकडं x अधिक 32 बराबर 0. आता x वजा 40 कंसातून काढा, x ची किंमत काढायची. हे 40 शून्याकडे जाताना अधिक स्वरूपात मांडावे लागतात लेकरांनो. इथं सुद्धा कंसातून काढा x अधिक 32 0, x शून्यकडे जाताना मात्र वजा स्वरूपात मांडावे लागतात. आता गाडीचा मूळ वेग किती? हा वेग लेकरांनो कधीही ऋण नसतो. वेग कधीही ऋण असत नाही. गोष्ट लक्षात घ्या. रे हा जो वेग आहे हा वेग कधीच ऋण नसतो. मग इथं जे हे धन उत्तर प्राप्त झालं 40, याचा अर्थ त्या गाडीचा जो आम्हाला रेल्वेचा जो आम्हाला मूळ वेग विचारला तो मूळ वेग किती असावा हो तर 40 किलोमीटर आणि काय तर प्रति तास. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा. तिथं तुम्हाला तुमच्या मनातील गणितासंबंधीच्या समस्या विचारता येतील आणि दररोज असंख्य प्रश्न, अनलिमिटेड प्रश्न अभ्यासता येतील. ओके. आंतरवेळ वेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.